नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आज आपण करणार आहोत पनीरची भुर्जी. इथे 200 ग्रॅम पनीर मी चुरून घेत आहे व्यवस्थित बारीक. 2 माणसांना पुरेल एवढी ही भुर्जी होईल आपली. व्यवस्थित पूर्ण पनीर आपण चुरून घेऊयात. पनीर आपलं चुरून झालं आहे. कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. आता आपण फोडणीला जिरे घालून घेऊयात. त्याचबरोबर एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे, तो घालून घेऊयात. आता आपण कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया. कांदा आपला भाजत आलेला आहे छान. आता इथे एक शिमला मिरची घेतलेली आहे छोटी, बारीक चिरून ती घालून घेतलेली आहे. आता आपण व्यवस्थित परतून घेऊया शिमला मिरचीला सुद्धा. आता 1 चमचा आपण हळद घेणार आहोत, मिक्स करून घेऊया. त्याचबरोबर आता आपण टोमॅटो घालून घेऊयात. टोमॅटोसुद्धा व्यवस्थित परतून घेऊया. आता हे आपलं छान परतून झालं आहे. त्यामध्ये आता इथे छोटे 3 चमचे तिखट घेतलेलं आहे, लाल तिखट, ते मिक्स करून घेऊया व्यवस्थित. 1 चमचा आता आपण जिरे पावडर घालणार आहोत आणि 1 चमचा धना पावडर घालणार आहोत. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्याचबरोबर आता आपण इथे चुरून घेतलेलं पनीर घालत आहोत. छान लागते ही भुर्जी, तुम्ही पण एकदा ट्राय करा. आता इथे आपण चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे. तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल, करून बघा एकदा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी लागली ते. एकदा ट्राय तर करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. व्यवस्थित अशी परतून झालेली आहे. आता आपण इथे कोथिंबीर घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता त्याचबरोबर आता इथे आपण 1 छोटा टेबलस्पून फ्रेश क्रीम घालत आहोत. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा तुम्ही, छान वाटेल ही भुर्जी. आता ही आपली भुर्जी रेडी झालेली आहे. आता हिला आपण सर्व करूया. व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे, कोथिंबीर आणि फ्रेश क्रीमसुद्धा. भुर्जी आपली आता ही रेडी झाली आहे. आता आपण सर्व करूया. थँक्यू.